दोन्ही कंपन्यांचं कंत्राट आपण आज या सभागृहात रद्द करणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पुढे प्रश्नाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय मी उत्तर दिलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय आपण 5 जणांची समिती पण गठीत केलेली आहे. अध्यक्ष महोदय, जे सदस्य विचारतायत ते या प्रश्नाच्या स्कोप बाहेरचं आहे, त्यामुळे त्याची माहिती घेऊन सांगण्यात येईल. कृष्णा खोपडे. चला. सन्मान्य मंत्री महोदया, सन्मान्य सर्व सदस्य दोन्ही बाजूचे वारंवार ज्याचा उल्लेख करत आहेत की त्याला पुढे कॉन्ट्रॅक्ट रिन्यूअल करायचं नाही, असं असताना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासक असताना तो कॉन्ट्रॅक्ट पुन्हा रिन्यूअल करण्यात आला आहे. त्याच्या संदर्भात आपण निवेदन करा. थांबा, ते निवेदन करतायत त्या संदर्भात दोन्ही बाजूच्या सदस्यांची भावना बघा. अध्यक्ष महोदय, त्याचा कालावधी होता जो 2022ला 5 वर्षाचा पूर्ण झाला आणि त्यानंतर आपण परत 5 वर्ष वाढवलाय. अध्यक्ष महोदय, त्याचा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय काय तेव्हा झाला अध्यक्ष महोदय झाला नव्हता. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाच्या सदस्यांना ऐकून घ्या रे. सभागृहाच्या सदस्यांना हेच सांगू इच्छिते की अध्यक्ष महोदय, आपण ह्या प्रसंगाच्या अनुषंगाने आपण तात्काळ समिती गठीत केली आणि याचा अहवाल घेतो. ह्याचा अहवाल आल्यानंतर आपण यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची पण कारवाई करू शकतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण ही समितीच त्याच्यासाठी गठीत केली की त्या समितीद्वारे आपण जे काय आहे त्याची चौकशी करू. चला पुढे झाला. पुढे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 भास्कर जाधव. प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, हो पुढे जाऊया ना. नाही, उत्तर दिलंय ना, समिती नेमली आहे. माननीय मंत्री महोदया, जे समिती नेमली आहे, ज्या समिती नेमली आहे, एकही वेळा मी मंत्री महोदया कुठलाही कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्याला एक्सटेन्शन 5 वर्षाचा दिला जात नाही महापालिकेमध्ये. त्यामुळे समिती जरी नेमली असेल तर समितीचा अहवाल 1 महिन्याचा आत आला पाहिजे आणि समितीचा अहवाल आल्यानंतर जी काही कारवाई योग्य असेल ती आपण करा, अशी सूचना आहे. चला पुढे. हो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पूर्ण नागपूर महापालिकेचा आहे. हा नाही अध्यक्ष महोदय, पूर्व नागपूरचं आमचं दुर्भाग्य आहे का भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये 800 ट्रक रोज कचरा येते. मी नरेंद्र बोंडेकर साहेबांचे अभिनंदन करतो का एका घटनेची त्यांनी प्रश्न उत्तर या ठिकाणी लावलेला आहे. चला पुढे जाऊया. मंत्री महोदयांनी जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे अध्यक्ष महोदय, का त्या परिवाराच्या पत्नीला 15 लाख रुपये देण्यात आले, त्याच्या आईला 5 लाख रुपये देण्यात आले आणि त्यांच्या परिवारातल्या व्यक्तीला नोकरी सुद्धा त्या कंपनीने दिल्या, असं मंत्री महोदयाचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, याच्या अगोदर 4 महिने अगोदर 2 घटना झाल्या. 2 घटना बीओजीच्या कंपनीने एका लहान मुलाच्या ट्रकनी कचरा भरून येत होता, इल्लीगल काम होतं ते, आणि त्या कंपनीच्या याच्यानं एका लहान मुलाचा मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या कच्ची विसा मैदानामध्ये पाण्याच्या टाक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी मरण पावला. मागच्या वेळेस औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी प्रश्न उचललेला होता, परंतु डिपार्टमेंटने महानगरपालिकेने थातरमुतर उत्तर दिलं. या परिवाराले आजपर्यंत अध्यक्ष महोदय, या परिवाराले आजपर्यंत कसल्याही प्रकारची मदत केली नाही. आजपर्यंत कसल्याही स्पेसिफिक प्रश्न विचारा. आता आज स्पेसिफिक प्रश्न विचारतो. मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे का 4 महिन्या अगोदर झालेल्या 2 घटनेमध्ये महानगरपालिकेने त्यांना आर्थिक मदत केली आहे का? त्यांच्या परिवाराला नोकरी त्या ठिकाणी दिलेली आहे का? आणि विकास भाऊ आणि प्रवीणजींनी जो प्रश्न मांडला याला एक मतानं
गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झाला होता का या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं आणि पुढचं काम देण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या या बीओजी कंपनी आणि अन्य ज्या कंपन्या यामार्फत होत आहे, मंत्री महोदयाला माझी विनंती आहे का जसं स्पेसिफिक या परिवाराला त्यांनी मदत केलेली आहे तशी या परिवाराला मदत ते करणार आहात का? आणि महानगरपालिकेच्या बजेटमध्ये याची प्रोव्हिजन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. कसल्याही प्रकारची प्रोव्हिजन राहत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळे प्रकार त्या ठिकाणी घडतात. कोणाला आर्थिक मदत होत नाही, ही प्रोव्हिजन आपण करणार आहे का? अध्यक्ष महोदय, जसे आपण निर्देश दिले तसे आपण चौकशी समितीचा अहवाल लगेच मागवून घेऊ लगेच आणि एक महिन्याच्या सदस्यांच्या त्याच्यामध्ये ज्या पण शंका आहेत त्या त्याच्याद्वारे मी उपलब्ध करेन. चला प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,360. पुढे 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 जाऊया. 1 महिन्याचा आज अहवाल येत आहे. नाही असं नका करू प्लीज प्लीज प्लीज. प्रवीणजी नाही 1 मिनिट. अहवाल आलाय असं म्हणताय, ती हरकत आहे. अहवाल आलाय असं म्हणताय. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असेल एक तर मिनिट, अहवाल आलाय, त्यांना हरकत आहे. प्रश्नाचं वेगळं हे आहे. महोदय, अध्यक्ष महोदय, सत्ता पक्षनेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय समिती होती. त्यात अधिकारी होते, त्यात माननीय अतिरिक्त आयुक्त होते, त्यात हेल्थ ऑफिसर होते. त्या समितीने सभागृहात चौकशी समितीचा अहवाल पुटअप केला आहे आणि त्यात लिहिलं आहे की दोन्हीही कंपनीचे कंत्राट तात्काळ रद्द केले पाहिजे. माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी आज हा कंत्राट रद्द करावा आणि मग चौकशी करावी. कारण 5 वर्षाचा कंत्राट 10 वर्षाचा होऊच शकत नाही. त्यामुळे माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे कंत्राट तात्काळ रद्द केलं पाहिजे. मान्य करोडो रुपयाचा फाईन आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश, जर मुख्यमंत्र्यांचा आदेश कमिशनर ऐकत नसेल तर कसं होईल? मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, पालकमंत्र्यांचा आदेश आहे, केंद्रीय मंत्र्यांचा आदेश आहे. माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जे प्रवीण दटके सभासदांनी सांगितलं ते आणि सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता आणि प्रवीण दटके सांगतायत की मुख्यमंत्र्यांनी तसे जर निर्देश दिले असतील तर अध्यक्ष महोदय नक्की हे कंत्राट रद्द करण्यात.